जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गुरुदेव दत्त. इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर श्री क्षेत्र नेरूळ पूर्व नवी मुंबई इथून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कोप पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. एकूणच काय माहितीये का, आपल्या भक्ती मार्गामध्ये ना आस्तिक आणि नास्तिक अशा दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. आता मतमतांतर प्रत्येकामध्ये आहेतच. आस्तिक म्हणजे कोण? देवावरती विश्वास ठेवणारे, देवावरती नितांत श्रद्धा ठेवणारे, देवाचं अस्तित्व जाणणारे आणि मानणारे देखील. आणि नास्तिक म्हणजे देवाचं अस्तित्व न मानणारे. एका नास्तिकाने एकदा आस्तिकाला असं विचारलं, तुम्ही म्हणता ना की तुमचा देव सगळीकडे आहे, मग देव आहे अशी एकतरी जागा दाखवा बरं, तुमचा देव आहे कुठे? यावर आस्तिकाने इतकं सुंदर उत्तर दिलं, अहो आमचा देव तर सगळीकडे आहे, देव नाही अशी एक तरी जागा तुम्हीच शोधून दाखवा. खरं आहे ना? किती छान आहे की सगळ्या चराचरामध्ये ईश्वराचं अस्तित्व व्यापून आहे. आणि ही जी नास्तिक मंडळी आहेत ना, ती भलेही देवाचं अस्तित्व नाकारतात, पण तरी देखील निसर्ग, पशुपक्षी, प्राणी, त्यानंतर पंचमहाभूत किंवा जगण्यातली सकारात्मक शक्ती यावर तरी त्यांचा नितांत विश्वास असतो. त्या शक्तीला तरी ते नक्की मानतात. आपण याच शक्तीला ईश्वर असं नाव दिलंय, नाही? भगवंताचं अस्तित्व सर्वत्र आहे, त्याची रूपं देखील अनेक आहेत. भगवान गुरुदेव दत्तात्रेय यांची महिमा सांगणारी कथा सध्या आपण श्रवण करतो आहोत. दत्त अवतार महिमा कथा आजचा भाग सुरू करूया. कथाकार आहेत हरिभक्तीपरायण गीतांजली ताई झेंडे. पुंडलिक वरदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परात्पर भगवान अखिल कोटी ब्रह्मांड नायक, उत्पत्ती स्थिती आणि लय अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही शक्तीचं सत्व, रज आणि तम या तीनही गुणांचं ऐक्य साधणारा अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा अवतार. आणि त्या भगवान दत्तात्रेयांच्या दत्त महिमा अर्थात भगवान दत्तात्रेयांचं आणि अंश भक्तांचं चरित्र आपण या कथेमध्ये श्रवण करतो आहोत. श्री स्वामी समर्थ मंदिराच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत, तालुका जत, जिल्हा सांगली आयोजित अध्यक्ष श्री बापूसाहेब पवार यांच्या माध्यमातून चालू असलेली ही दत्तचरित्राची अतिशय सुरस, अवीट, गोड, मधुर दत्त महिमा वर्णन करणारी ही अतिशय सुंदर कथा. आणि या कथेच्या आजच्या या सुरुवातीला आपण भगवान दत्तात्रेयांचं चिंतन करून कथेचं रसास्वादन करूयात. दत्तावधूता दीनांच्या नाथा, दत्तावधूता दीनांच्या नाथा, दत्तावधूता दीनांच्या नाथा. दूर अजून का सद्गुरुनाथा, दूर अजून का सद्गुरुनाथा, दत्तावधूता दीनांच्या नाथा, दत्तावधूता दीनांच्या नाथा.
चरित्र गुरुचे गातो दिन रात, चरित्र गुरुचे गातो दिन रात, गुरु पारायण सतत मुखात, गुरु पारायण सतत मुखात, देह विसावा देह विसावा देह विसावा तुझे नाम घेता, तुझे नाम घेता, दत्तावधूता दिनांच्या नाथा, दत्तावधूता दिनांच्या नाथा, दूर अजून का सद्गुरुनाथा, दूर अजून का सद्गुरुनाथा, दत्तावधूता दिनांच्या नाथा, दत्तावधूता दिनांच्या नाथा. दत्तात्रेय भगवान की जय. भगवान दत्तात्रयांचं हे नामस्मरण कानाला आणि मनाला दोघांनाही तृप्त करणार आहे. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या एका वेळेला एकच गोष्ट तृप्त करू शकतात, पण भजन ही एकमेव गोष्ट अशी आहे जी एका वेळेला सर्व काही तृप्त करू शकते. हे सामर्थ्य भजनामध्ये आहे, हे सामर्थ्य दत्तनामामध्ये आहे. आणि असं हे पवित्र असं दत्तनाम आपल्या मुखामध्ये येतंय, निश्चितच आपली पूर्वपुण्याई थोर आहे. हे नाम कोणाच्याही मुखाला येत नाही, बहुत सुकृताची जोडी. अनंत जन्माची पूर्वपुण्याई आहे, त्या पूर्वपुण्याईनं दत्तनाम घेण्याचे आपण अधिकारी होतो. लक्षात असू द्या. आणि ही भगवान दत्तात्रयांच्या अपार अशी लीलेतली असणारी ताकद आपण काल पाहून आलोत की भगवान दत्तात्रयांच्या या अंश अवतारामध्ये बाकीचे अन्य अवतार आले, ज्या कार्याकरता आले ते कार्य केलं, निघून गेले. पण भगवान दत्तात्रयांच्या अवताराचे विशेष आहे, सृष्टीच्या प्रारंभापासून तर सृष्टीच्या आरंभापर्यंत भगवान दत्तात्रयांचं कार्य चालूच राहील. असं एकमेव अद्वितीय हा अवतार आहे की ज्या अवताराला शेवट कधीच नाही. आणि त्यांचं कार्य चालवणारे, जसं एखादी पिढी आहे त्या पिढीचा विस्तार हा त्याच्या पुत्रांकडून होतो, तसं बघा एखादा डॉक्टर आहे, नामांकित आहे, गुण येणार आहे. लोक सहज म्हणतात का डॉक्टरचा गुण येतोय म्हणताय. एखादा पेशंट गेलाय का त्याच्याकडं? गेलाय का म्हणजे हा तुमचा गैरसमज नका होऊन देऊ. गेला का म्हणजे गेला नाही, गेल्यावर मग दवाखाना बंद पडेल. एखादा पेशंट त्याच्याकडे गेला का? अहो गेला का म्हणजे तो पेशंट त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या औषधांनी, त्याच्या इंजेक्शननी त्याला गुण पडला का? जसं डॉक्टरची ओळख ही रुग्णामुळे आहे, डॉक्टरची ओळख ही पेशंटमुळे आहे, तसं देवाची ओळख ही भक्तामुळे आहे. आणि त्यामुळं भगवान दत्तात्रयांचा अंश असणारे, भगवान दत्तात्रयांच्या लीलेमध्ये सहचारी असणारे भगवान दत्तात्रयांचे हे जे अंश अवतार आहेत त्याच्यातला काल पहिला अवतार आपण पाहून आलोत. या दत्त महिमा या भागामधून भगवान परशुरामजी, त्या परशुरामजी नंतर आपण पाहून आलोत श्री श्रीपाद वल्लभ. आणि त्यानंतर अतिशय अशी गोड शृंखला आहे. आणि या शृंखलेमध्ये या दत्त अंशामध्ये, या दत्त वंशामध्ये असे एक एक भक्तराज आहेत की जशी मोत्याची सुंदर माळ जोडत जावी
आणि त्या मोत्याचा एक 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 मणी ओवत राहिला. ती माळ गळ्यात गेली की त्या माळेला परिपूर्णता आहे. तसं ही दत्त भक्तांची माला आहे. एक 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 माणिक, मोती, हिरा, पाचू त्याच्यामध्ये गडवत जावा आणि मग त्या माळेचं मोल वाढावं. तसं एकेका भक्ताचं येणं म्हणजे दत्त चरित्र समृद्ध होणं आहे. आणि असं हे समृद्ध दत्त चरित्र, त्या दत्त चरित्राच्या माध्यमामधून श्रीपाद श्रीवल्लभजींचं चरित्र आपण काल पाहून आलो. कर्दळी वनामध्ये श्री शैल्य मल्लिकार्जुनाच्या सानिध्यामध्ये कर्दळी वनामध्ये गुप्त झालेले श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्याच श्रीपाद श्रीवल्लभांचा अर्थात भगवान दत्तात्रयांचा द्वितीय अवतार म्हणून 13व्या शतकामध्ये ज्यावेळेला आम्ही विचार करतो, 13वं शतक खर तर अतिशय भयानक, गांजलेलं, रंजलेलं, पिडलेलं, यवनांच्या आक्रमणाने अक्षरशः पिचलेलं. त्या 13व्या शतकामध्ये भक्ती संपुष्टात आलेली, धर्माला ग्लानी आलेली, शिथिलता आलेली, त्या धर्माला ग्लानी आणण्याकरता त्याच 13व्या शतकामध्ये पुन्हा एकदा या भगवान दत्तात्रयांचं हे अमर असणारं कार्य, चिरंजीवी असणारं कार्य पूर्ण करण्याकरिता विदर्भ आणि त्या विदर्भाचं भाग्य उजळलं की ज्या विदर्भानं आपल्या आयुष्यामध्ये अनेक सुंदर सुंदर रचना केल्या, त्या विदर्भाचं पुण्य वाढवण्याकरता त्याच विदर्भामध्ये लाड कारंजा, त्या लाड कारंजामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं एक घराणं आहे, ज्या घराण्यामध्ये श्री माधवराव आणि त्यांची पत्नी आहे सौभाग्यवती अंबाभवानी, शिवोपासक, भगवान शिवाची आराधना अतिशय कडक घरामध्ये चालू आहे. एक लक्षात ठेवा, आराधनेशिवाय जगण्यात मजा नाही. तुम्ही कोणाचेही भक्त असा, पण असा शिक्का पाहिजे ना. जोपर्यंत स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र नाही तोपर्यंत तिचा नवरा ठरत नाही. ज्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र येईल, ज्या दिवशी कपाळावरती सौभाग्याचं कुंकू येईल, ज्या दिवशी पायामध्ये जोडवी येतील, त्या दिवशी कळेल ही कोणाची तरी आहे. आणि मग तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. का? तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. का? तिच्या कपाळी कुणाचं तरी कुंकू आहे, तिच्या बघण्याची दृष्टी बदलते. का? आता ती कुणाची तरी सौभाग्यवती आहे. जसं सामान्य व्यवहारात पतीच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं तर बघणाऱ्याची दृष्टी बदलते. मग आयुष्यामध्ये आपण ज्याचे दास होणार आहोत त्या दासाचं दास्यत्व आपल्या अंगी बांधलं तर प्रभू दत्तात्रय आपल्यावरती कृपा का नाही करणार? एक जीवनाचं सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये आराधना ही अतिशय महत्वाची आहे. ज्ञानोबा आहे हरिपाठामध्ये कायम आपल्याला म्हणताना दिसतात, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरी मुखे मना, 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 पुण्याची गणना कोण करी. नित्य हरिपाठात ज्याच्याकडे नित्य नियम आहे, काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान. जीवनामध्ये नियम असावा. नियम नसेल तर अहो ज्याला नियम आहे त्याला माणूस म्हणायचं आणि ज्याच्याकडे नियम नाही त्याला पशु म्हणायचं. आपण ठरवायचंय आपण माणूस आहोत का पशु. नियम असायला पाहिजे. अहो तुम्ही निदान पाया तरी रोज पडा कोणत्या तरी देवतेच्या, निदान कुणापुढे झुका, नमा, वाका, कुणाचं तरी दास्यत्व घ्या, कुणाची तरी माळ गळ्यात घाला, कुणाचं तरी गंध कपाळी लावा, कारण ते तुमच्या कुणाचं तरी असण्याचं अस्तित्व आहे, खून आहे. तुम्ही कुणाला तरी शरण गेल्याची ती खून आहे.
अंबा भवानी आणि माधवराव भगवान शंकराचं प्रचंड आणि त्यांच्या जीवनामध्ये भजन, पूजन, आराधना, सामर्थ्य या सगळ्यांनी त्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. आणि 13व्या शतकामध्ये या माधवरावांचं आणि या अंबा भवानीचं भाग्य उदयाला आलं. एक अतिशय सुदृढ, गोड, सुंदर आणि खर तर मस्त मुलाचा जन्म झाला. पुत्र जन्माला आला या अंबा भवानीच्या पोटी. आणि जसा तो पुत्र जन्माला आला, पण या पुत्राचं विशेष, हे पोरग जन्माला येताना बाकीची जगात जेवढी पोरं दादा जन्माला येतात तेवढी पोरं जन्माला आल्या आल्या रडतात. तुमचा अनुभव? हा, म्हणजे तुमचा आणि माझा हा सारखाच आहे. कुठेही जा अनुभव सारखाच आहे. आमच्या इकडचा अनुभव आहे, माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं? हा, आता तुम्ही ठरवा मग काय करायचं. अनुभव सारखाच. आपला सगळ्यांचा अनुभव आहे. विश्वामध्ये कुठेही पोरग जन्माला येऊ दे, पोरग जन्माला आल्या आल्या टाहू फोडतं. कोहम कोहम, त्या रडण्याचा त्याचा ध्वनी बघा. कोहम कोहम, त्या स्वरामध्ये ती रडत असते. का? त्यांनी गर्भात असताना आईच्या वचन दिले भगवंताला, देवा अखंड अहर्निशी मी तुझं नाम घेईल रे, मला या 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 सगळ्यातून बाहेर काढ. गर्भवासी दुःख यातना, गर्भवतीचे दुःख गाडे, नाकी तोंडी कृमी किडे, कोणापुढे सांगावे. या गर्भातल्या यातना मला असह्य होत आहेत, आणि हे म्हणून हे भगवंता मला या यातनेतून बाहेर काढ रे. वचन देतोय आम्ही, आम्हाला या यातनेतून बाहेर काढ. रात्रंदिवस मी तुला आठवेल, मी तुझं भजन करेल, मला तुला आठवायचंय नक्की पांडुरंगा, पण या या यातनेतून बाहेर काढ. आम्ही त्याला प्रश्न केलेला आहे. पण ज्या वेळेला बाहेर येतो ना, बेईमान अवलाद आहोत आम्ही. गर्भात असताना त्याला सांगितलं होतं, वचन दिलं होतं, आम्ही तुझं भजन करू. पण ज्या वेळेला गर्भातून बाहेर पडतो ना, पडल्या पडल्या कोहम कोहम. देव म्हणला, अरे तुला, अरे बाबा आपण तुला आधी पडवून दिलंय, वचन दिलंय तुम्हाला. कोणतं? 8वी पायी हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा, तुम्हाला वचन दिलेलं आहे गर्भात असताना. तो म्हणला कधी कधी? कोहम कोहम म्हणून ती बाळ रडायला लागतात सामान्यपणे. का? तिथंच पहिला डाव आम्ही तिथंच खेळतो. पहिली बेईमानी तिथंच. ज्याने जन्म दिला ना त्याच्याच मुळावर पहिला घाव. कोण तू? संपला विषय. तो म्हणतो, बर पठ्ठ्या असं काय, बघतो तुझ्याकडे, चल, काही हरकत नाही. म्हणजे इतरत्र बाळ जन्माला आल्या आल्या कोहम रडतात. पण या अंबा भवानीचं आणि या माधवरावांचं हे पोरग आहे, हा पुत्र आहे. हा नुसता पुत्र नाही, सुपुत्र आहे. हा जन्माला आल्या आल्या या पुत्राचं विशेष, हा पोरगा ओम असा शब्द उच्चार करायला लागलाय. ओम हा शब्द उच्चार करतोय. ओम 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 असा उच्चार त्या बालकाच्या मुखातून सदैव चालू आहे. रडत नाही, काही नाही, काही नाही. या आईला आश्चर्य वाटलं, अरे हे कसलं पोरग. या पोराने रडायला पाहिजे, लाख प्रयत्न केले. अरे या पोराने काहीतरी म्हणायला पाहिजे, पोरग रडलं पाहिजे. रडलं म्हणजे ते जिवंत असल्याची खूण आहे. त्याशिवाय कसं रडेल ते? त्याशिवाय कसं कळेल ते जग आणि जिवंत आहे? अहो ते जिवंत आहे हे कळण्याची खूण म्हणजे रडणं. म्हणून तर विश्वामध्ये रडणं हा अतिशय जन्मजात गुण आहे. ही कथा जिथं चालू आहे, हा जिल्हा कोणता आहे? सांगली, तालुका जत. ही कथा जिथं चालू आहे ते ठिकाण आहे, ती भूमी आहे सांगलीची, ज्या भूमीमध्ये एक काळ होता. एक जन्माला आलेलं बालक, प्रचंड पारतंत्र्यात जन्माला आलेलं. बघा, मला
अगदी थोड्या वेळा करता मी दूर जाते, पण एवढ्या करता दूर जाते की किती विशेष बाळ असतात काही. त्या विशेष बाळांमधलं हे बाळ आहे. पारतंत्र्यामध्ये जन्माला आलेलं बाळ याच सांगलीमध्ये. ज्या वेळेला ते बाळ जन्माला आलं इतकं शांत की त्याची कोणतीच हालचाल नाही. ती जी बाळंतीण करणारी जी आई होती, सेविका होती, आजी होती, त्या आजीनं पाहिलं अरे पोरग रडत नाही, पोरग काही त्याच्यातून काहीच नाही, हालचाल नाही. आणि मग त्या आजीच्या लक्षात आलं पोरग ज्या अर्थी हालचाल करत नाही त्या अर्थी पोरग मेलं. ज्या अर्थी पोराची काही हालचाल ऐकू येत नाहीये त्या अर्थी पोरग मेलेला आहे. हे ज्या वेळेला तिला जाणवलं की हे पुत्र मृत झालाय आता, पण हे जिनं जन्म दिलाय त्या आईला काय सांगू. नुकतंच जन्माला आलेलं बाळक, अहो इतका सुंदर देह आहे त्याचा, अगदी एवढंस राजस सुकुमार गोमट, अगदी कर्दळीच्या गाभ्यासारखा त्याचा इवलासा देह, अगदी चुटुकले हातपाय त्याचे, भलं मोठं जावळ पोरग आहे हे कळत होतं. पण त्या आजीनं पाहिलं अरे पोरग तर मृत आहे, हालचालच नाही, रडणं नाही, काहीच नाही. ज्या वेळेला त्या आईच्या जवळ ते पोरग दिलं काहीच हालचाल नाही. त्याईनं विचार केला काय उठत नाही, का काय दूध पित नाही, काय रडत नाही, काय टाव फोडत नाही, का मग का. माझी अपेक्षा आहे यांनी रडावं. त्याला प्रेमाने जवळ घेते, तिला पाना फुटलेला आहे, त्याला जवळ घेते, त्याचे पापी घेते, त्याच्या डोक्याहून त्या जावळातून हात फिरवते, एवढ्याशा त्या लेकराला आपल्या कवेत घेते. लाख प्रयत्न चालू आहेत तिचे. राजा उठणार आहे, सोन्या उठणार आहे, बाळा उठणार आहे. अरे तू का उठत नाहीये. अरे मी तुला नुकताच जन्म दिलाय, मी अनंत यातनेतून. जीवाच्या आकांतानं रडली. लाख प्रयत्न केले त्याला उठवण्याचं. उठ ना बाळा, काय झालंय तुला. अरे उठ ना, तू माझ्याशी बोल ना, तू रड ना माझ्या सोन्या. जवळ घेतलंय प्रेमाने, रडतीये. जीव आहे हो तिचा. एवढ्या यातनेतून बाहेर पडलेली ओली बाळंतीण त्या लेकराला जवळ घेतलंय, टावो फोडलाय, रडतीये. लाख प्रयत्न केलेत पण नाही. शेवटी ती आजीजीनं बाळंत पण केलं. ती आजी जवळ आली. ताई, ए ताई, त्या लेकराला दे माझ्याकडं. का का माझ्या लेकी. अगं ज्या लेकराला इतका वेळ अर्ज करून तू बोलवतीयस ना माझ्या ताई, तुझं ते लेकरू जन्माला येतानाच मृत म्हणून जन्माला आले नाही. या आईनं टाव फोडला. जीवाचा आकांत नाही, आई रडली नाही. खोट आहे. माझं बाळ मेलेलं नाही असू शकत. मला माहितीये माझं बाळ जिवंत आहे, मला माहितीये. नाही ग ताई, तुझं बाळ हालचाल करत नाही, तुझं बाळ रडत नाही, तुझं बाळ प्रतिक्रिया देत नाही. नाही, माझं बाळ जिवंत आहे असं म्हणता म्हणता त्या आजीनं ते बाळ ओढलं. आजी, अहो माझ्या जीवाचा तुकडा आहे हो, नका देऊ आजी, माझं बाळ माझ्यापासून नका देऊ आजी. रडली, ओरडली, टाव फोडला, पण ते बाळ तिच्यापासून अखेर नेलं दूर. नेलं. त्या बापानं तो जीव घेतला. सगळ्या आसपासच्या लोकांनी तोंडाला हात लावलाय, पदर लावलाय, बायकांनी रडतायत सगळेजण दाय मोकलून. जन्माला आलेलं पोरग आहे, कसं मरण पावलं असेल, काय झालं असेल, काय दैवाची गती आहे, काय देव तरी निष्ठुर आहे. नाही ते बोलले. ही बाळंतीण आई आतमध्ये रडून, टाव फोडून, अक्षरशः देहबान शुद्धीत नाही, खड्डा खोदला. या बापाला यातना होत आहेत. माझा जीव आहे, माझा अंश आहे, माझा वंश आहे, माझ्या वंशाचा विस्तार आहे, आणि माझ्या डोळ्या देखत जन्माला येताना मला त्याला गाडावं लागणार आहे. या बापानं जीवाला लावला तो तुकडा, काळजाला लावला. काळीच हादरलं या बापाचं.
माझ्या लेकरा, बापाचं हृदय घेतलं, त्या लेकराला बाजूला खड्डा खोदलेला, त्या खड्ड्याच्या जवळ नेलं, ठेवलं त्या खड्ड्यात. रडतायत, बाबा रडतोय, आई रडतीये, घर रडतंय, परिवार रडतोय, आपतेष्ट रडतायत, सगळी पाहणारी रडतायत. हे जन्माला आलेलं बाळ त्या खड्ड्यामध्ये ठेवलं आणि त्याला माती, त्या लेकरावर माती टाकणार तेवढ्यात ती आजी, ज्या आजीनं बाळणपण केलं ना, ती आजी पुढं झाली. थांबा, काय झालं? त्या लेकरावर माती टाकण्याआधी थांबा. अगं पण काय झालं? तू त्या आईसारखी का वागते? जाऊ दे ग आता त्याला, नको अडवू, त्या जीवाला सुटला. थांबा, माझा अनुभव मला सांगतोय. कसला अनुभव? माझ्या बाळंतपण करण्याचा अनुभव मला सांगतोय. थांबा, दा विस्तवाना, विस्तवाना. पळत पळत गेले 2-4 जण, विस्तव आणला भरून, आणि तो विस्तव आणला आणि सांगितलं अखेरचा पर्याय, हे पोरग जिवंत आहे काय हे बघूयात तर खरं. गेली 2-3 जण विस्तव घेऊन आली. त्या आजीनं तो विस्तव हाताच्या जवळ घेतला, चिमट्यानं पकडला आणि चिमट्यानी पकडून त्या खड्ड्यात पुरलेल्या पोराच्या बेंबीला जसा विस्तवाचा चटका दिला, आई असं ओरडलं, टाव फोडून ते पोरग रडलं. अहो कदाचित त्या वेळेला त्या लेकराच्या बेंबीला त्या आजीनं विस्तव लावला नसता तर या महाराष्ट्राला गदिमान सारखा रामायणकार मिळला नसता. ज्यांनी वाल्मिकजींना जिवंत केलं ते गदिमा. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातलं रामायण म्हणजे गदी माडगुळकर, या सांगलीचा श्वास म्हणजे गदी माडगुळकर, या कर्मभूमीचा ध्यास म्हणजे गदी माडगुळकर, आणि त्या गदी माडगुळकरांची असणारी भूमी सांगलीची किती पावन आहे. त्या मला का सांगायचंय, माझ्या मूळ विषयाकडे मी तुम्हाला परत आणते. काही बाळ विशेष असतात. तुम्ही आजही गदिमांचं रामायण ऐका. आज एक रामायणातलं एक पद ऐकलं, आजही असा आनंद वाटतो, असं वाटतं बस साक्षात प्रभू रामचंद्र आपल्या पुढे उभा आहेत. एक पद आपण ऐकूयातच. स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाते. स्वये श्री राम प्रभु ऐकते, स्वये श्री राम प्रभु ऐकते, कुशलव रामायण गाते. कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. या अनेक गीतांमधून आम्हाला गदिमा कळले. बघा तुमच्या जवळच आहे, सांगली जिल्ह्यामध्ये माडगुळे. साक्ष देते ते आजही. काही मुलं विशेष असतात आणि त्या काही विशेष मुलांमध्ये या असं बालक होतं, त्या अंबा भवानी मातेच्या पोटी जन्माला आलेलं. ते बाळ रडलंच नाही. मग ते बाळ फक्त आवाज द्यायचं, ओ विशेष वाटायचं हे बाळ असं कसं करळत नसेल, हे का इतरांसारखं हातपाय हलवत नसेल, हे का आता ताईपणा करत नसेल हे बाळ, असं कसं. या आईला विशेष वाटायचं, अंबाबावाणीला.
त्या माधवरावांना विशेष वाटायचंय का असं बाळ आहे जे फक्त ओम या शब्दाचा जन्मताच उच्चार करतंय. आणि खरंच ते बाळ ओम या शब्दाखेरीज तुम्हाला आश्चर्य वाटेल, वयाची 7 वर्ष ओम या अक्षराखेरीज ते दुसरं काहीच बोललं नाही, काहीच बोललं नाही. किती निष्ठा असेल. शेवटी एक वेळ आली, त्या 7व्या वर्षी त्या आईनं आणि त्या बापानी एका वेळेला त्या बालकाला जवळ घेतलं. लाडानी त्या बाळाचं नाव ठेवलंय नरहरी. त्या बाळाला जवळ घेतलं. नरहरी, ए नरहरी, अरे आमची एकच इच्छा आहे, तू बाकी काही मागू नकोस. तुला जे वाटतंय ते विश्वातलं सुख माग, फक्त तू काहीतरी बोल. तू फक्त ओमच म्हणतोयस, म्हणशील ते सुख तुझ्या पुढं. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यातले सगळे जेवढे म्हणून आई वडील आहेत तेवढे आई वडील सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपल्या लेकराच्या सुखाकरता तडफडतात, मरतात, धडपडतात, कष्टतात, अखेरपर्यंत लेकराच्या सुखासाठी झटतात. त्या पात्राचं नाव मायबाप आहे. एवढं सगळं करणारे काय म्हणले ते अंबाबाबांनी सांगितलंय बघ, बाळा तुला काय पाहिजे ते माग नरहरी, पण तू काहीतरी बोल. तू फक्त ओमच बोलतोय, तू काहीतरी बोल रे. काय ते आई बाप असतील त्यांनी हट्ट करावा, पोरांनी काहीतरी बोलावं. आणि सध्या आमची कार्टी अशी आहेत, त्यांना आम्ही म्हणतो तू बोलू नको, तू गप. पण ते बोलायचे नाही राहत, ते बोलणारच आणि बोलून अख्खा पचका करणार. यांना बोल म्हणतायत तर ते बोला नाहीत नरहरी. आणि तर आमची कार्टी नको बोलू असं म्हटलं की बोलल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या इकडे होत्या 3 पोरी होत्या दादा, सख्या बहिणी. पण त्यांचं विशेष असं होतं, तिघी बहिणी मोठ्या झाल्या, लग्नाला आल्या, पाहुणे. आता त्यातली एक आहे, तिला पाहुणे बघायला आले, म्हणजे बऱ्याच मोठ्या झाल्या. पण त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, जी पहिली होती ती बोबडी होती, दुसरी होती ती जरा गेंगानी होती, नाकातल्या नाकात बोलणारी, आणि तिसरी होती ती जरा तुतानी होती. म्हणजे तेच शब्द परत म्हणायचे. बोलू नको म्हणलं की बोलणं बघा किती घातक ठरतं. इथं बोल म्हणलं तर बोला नाही, आणि इथं बोलू नको म्हणलं तर बोलण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहेत. आता पोरगी, मोठी पोरगी आहे, तिला पाहुणे बघायला यायचे. त्या बापाने सांगून ठेवलं तिने पोरीना, ए ऐका, कोणी बोलायचं नाही, कारण तुमचं सगळं चांगलं आहे, तुमचं बोलणं फक्त बेकार आहे. तुम्ही दिसायला सुंदर आहात, सगळं आहात, पण तुमचं तोंड उघडलं की सगळं संपलं. म्हणून पाहुणे येतील त्यावेळेला बोलायचं नाही. लक्षात ठेवा, बोलायचं नाही. सगळ्यांना सांगितलं आवर्जून, पोरीनो डोक्यात ठेवा, काही झालं कितीही कोणताही क्षण आला तरी बोलायचं नाही. अहो बाबा पाठ झाला आमचा, आम्ही नाही बोलणार, तुम्ही नका चिंता करू. पोरीने आश्वासन दिलं. आले पाहुणे, बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग स्वयंपाक केलेला पाहुण्यांकरता. ते पाहुण्यांकरता स्वयंपाक केलेला, त्या स्वयंपाकामध्ये काय सुंदर पदार्थ. आणि त्या स्वयंपाकात एक विशेष पदार्थ होता, ज्या पदार्थाचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. तो पदार्थ म्हणजे सुंदर घट्ट ताकाची कढी. तुमच्या सुटला असेल, मस्त गोड घट्ट ताकाची कढी, सुंदर पदार्थ कढी. सगळं ते आणि पदार्थ वाढले, जेवणाला सुरुवात झाली. आता त्यातला एक हुशार होता, त्याला अनुभवच होता, मुली कशा आहेत हे पाहायचं, अनुभवानी पाहायचं. त्या पाहुण्यानी, त्या हुशार पाहुण्यानी, त्या जाणकारांनी त्या मुलीच्या वडिलांना सांगितलं, वा बाबा काय कढी बनवली, वा काय कढीची चव आहे, अप्रतिम. अशी कढी आमच्या आयुष्यात आम्ही कधी खाल्ली नाही. का हो पाहुणं, अशी कढी कधी खाल्ली नाही. एवढी भारी केली आहे, एवढा स्वाद आहे तिला, इतकी खावी असं वाटते, प्यावी, एवढी सुंदर कढी आहे की बस. एवढं वर्णन. आता एवढं वर्णन चालल्यावर पुरीने गप्प बसायचं ना.
त्यांना सांगितलं होतं ना तुम्ही बोलू नका, पण नको तिथं कार्टी बोलतात. सांगितलं होतं तुम्ही बोलायचं नाही, काही झालं तरी बोलायचं नाही. आता त्या पाहुण्याने एवढं वर्णन केलं, पोरीला आता कसंच सण होईना. त्यातली ठरलं होतं तरी एक पुढं आली, तिने आवाज दिला, पाहुणं ऐका बर का, पाहुणं उगात नाही झाली, पाहुणं उगात नाही झाली. मग दिदुतातले मी दुतातले तवा दोट झाली. आता ते तुम्हालाही कळलं नसेल, कारण मलाही नाही कळलं. तेवढ्यात ती दुसरी आली, बापाने हात लावला होता कपाळाला, तवर आता मेलं. तवर दुसरी आली, दुसरीने आवाज दिला, ए तुम्हाला दोघींना सांगितलं नव्हतं ना तुम्ही बोलू नका, तुम्ही बोललात का? तिसरी पळतच आतून आली, तुम्हाला दोघींना सांगितलं होतं बोलू नका, तुम्ही घोटाळा केला. हिने काय कमी केला? आलेले पाहुणे पळून गेले, ते परत आजपर्यंत नाही आले. याचा अर्थ काय मला का सांगायचंय तुम्हाला? इथं या मुलाची बोल म्हणून वाट बघणारे आई वडील आणि आम्हाला बोलू नका असं म्हणणारे आई वडील, हा फरक आहे. कारण त्यांनी बोलावं याकरता अट्टहास आहे, कारण त्यांचं बोलणं तितकं सुंदर आहे. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, तेने ब्रह्मानंदू आगवा होय गा. त्यांचा बोल ऐकण्याकरता ही आई आता बस वाट बघतीये. काय असेल माझं बोलणं, काय असेल माझ्या बाळाचं बोलणं? वा, माझ्या बाळाने बोलावं, काहीतरी म्हणावं. जवळ घेतलं या आईनं या बापानं, अरे काहीतरी बोल रे राजा, काहीतरी बोल. त्या 7 वर्षाच्या नरहरीनं खुणेनं सांगितलं. तुम्हाला कळलं का नाही मला माहित नाही. त्या 7 वर्षाच्या नरहरीनं खुणेनं सांगितलं, माझी मुंज करा, ज्या दिवशी माझी मुंज कराल त्या दिवशी मी बोलेल. बस कुणीने सांगितलं, ऐकलं, त्यांना संकेत कळले. संकेत कळल्याबरोबर एवढा आनंद झाला, लगेच बेत केला, लगेच त्याच्या मौजी बंधनाचा बेत, सगळी तयारी सुंदर पद्धतीनं, काही कमी नाही. या माधवरावानी, या अंबाबाबाणीने अतिशय सुंदर पद्धतीनं पोराचं मौजी बंधन करायचे. आणि त्या मौजी बंधनामध्ये ज्या वेळेला या माधवरावानी सगळी पूजा आटोपली आणि या मुलाच्या लेकराच्या कमरेभोवती ज्या वेळेला ते यज्ञोपवीत बांधलं आणि या नरहरीच्या कानामध्ये 3 वेळेला गायत्री मंत्र उच्चारला. आता एक लक्षात ठेवा, गायत्री मंत्र हा मोठ्याने कधी म्हणू नये, हा शास्त्राचा नियम आहे. आणि त्यामुळे इथेही म्हणायचा नाही, कुठेच म्हणायचा नाही, तो मनोमनच म्हणायचा. कारण त्याची ताकद एवढी मोठी आहे की ती या कानाने ऐकणं अशक्य आहे. त्याच्यामुळे ती अंतःकरणातच साठवावी. त्याच्या ज्या लहरी आहेत, त्याचं जे चैतन्य आहे, ते चैतन्य या शरीराला न पेलवणार आहे. त्यामुळे गायत्री मंत्र हा कानामध्येच म्हणावा. तो गायत्री मंत्र या वडिलांनी जसा कानात म्हणला, तो गायत्री मंत्र कानात म्हणल्याबरोबर या नरहरीनं तो समोर म्हणायचा नाही म्हणून मनोमन म्हणला. ज्या वेळेला मनोमन तो गायत्रीचा उच्चार केला, या सगळ्या लोकांनी पाहिलं, हे म्हणले पोरग गायत्रीचा उच्चार करत नाही, पोरग मुक आहे. आधी मुकच होत, आताही मुकच आहे. हे मुक काय बोलणार आहे? काय या मुक्याचं खरं आहे? सगळे लोक हसायला लागलेले आहेत, सगळे हसतायत. या आईला एवढं वाईट वाटले, या बापाला एवढं वाईट वाटले. अरे एवढं सगळं करून यांनी सांगितलं होतं मुंज कर, त्यावेळेला मी बोलेल. मग आता भाऊची बंधन केलं तरीही पोरग बोलत नाही, काय झालं असेल? आणि त्या वेळेला प्रथेप्रमाणे या आईनं त्या लेकराच्या झोळीमध्ये भिक्षावळ भिक्षा घालण्याकरता म्हणून भिक्षा देण्याकरता हात पुढे केला. आणि या नरहरीच्या झोळीमध्ये जशी भिक्षा घातल्याबरोबर या आईनं आशीर्वाद दिल्याबरोबर या बाळानं ऋग्वेद नावाच्या वेदातला आणि पहिला श्लोक म्हटला. जसा पहिला श्लोक म्हटला, या आईनं दुसरी भिक्षावळ घातली. दुसरी भिक्षावळ घातल्याबरोबर या मुलानं यजुर्वेदातला श्लोक म्हणला. तिसरी भिक्षावळ घातल्याबरोबर या मुलानं सामवेदाचं गायन केलं. चौथी भिक्षा घातल्याबरोबर या लेकरानं आयुर्वेदाच्या संहिता सांगितल्या. आणि अशा रीतीनं धडाधड 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 एका पाठोपाठ विद्वत्तेचा असा पूर नुसता या नरहरीच्या मुखातून व्हायला लागला. मग मात्र श्रोते आश्चर्यचकित झाले, हे काय आहे? या पोराची एवढी प्रचंड विद्वत्ता. असं वाटतंय अरे या पोराबरोबर असं वाटतंय बस सरस्वतीनं या लेकरावर कृपा केलेली आहे.
सरस्वती या लेकरावर प्रसन्न आहे. आणि खरंच साक्षात सरस्वती ज्या लेकरावरती जन्माला येतानाच प्रसन्न होती, त्या लेकराचं नावच ठेवलं नृसिंह सरस्वती. साक्षात भगवती सरस्वती ज्यांच्या जिभेवरती वास्तव्य करते असा नरहरी. ज्यावेळेला मौजी बंधन झालं, एवढा आनंद, एवढा आनंद. आणि आता मात्र खरोखर श्रीपादाप्रमाणे वेद अध्ययन झाल्यानंतर मात्र या बालकानं सांगितलं, आई ज्या कार्याकरता माझ्या श्री गुरुनी मला इथं नेमलेलं आहे ते माझं कार्य विश्वकल्याण. त्या कार्याकरता मला इथं आणलेलं आहे, त्या कार्याकरता मला निघावंच लागेल. आई मला आता तरी जाऊ दे, आई मला अडवू नकोस. एक लक्षात ठेवा, ज्याला देवाचं, ज्याला धर्माचं आणि ज्याला देशाचं रक्षण करायचंय त्याला कधीही अडवू नये. कायम आई वडिलांनी लक्षात ठेवायचं, जननी जने तो भक्त जने, या तो जाना दाता नाही तो शूर. ज्याला देव धर आणि देश आणि धर्म याचं रक्षण करायचंय त्याला जाताना कधी अडवू नये. पण मात्र आईचं अंतःकरण आहे, ज्या वेळेला हा नरहरी जाण्याकरता, विश्वाच्या कल्याणाकरता निघालेला आहे, कल्याणाची तळमळ घेऊन ते जन्माला आलेला आहे, ज्या वेळेला या आईनं पाहिलं मात्र आईला आता रडू कोसळलं. माझं पोरग माझ्यापासून दूर जाणार, माझा पाना आटणार, या कल्पनेनं त्या आईला दुःख झालंय.